नमस्कार. मी स्वाती लढे किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. चला तर मग आता आपण बनवूया खूपच नवीन रेसिपी, कणण्याची भाकरी आणि ठेचा. यासाठी मी घेतलेले आहे जाड मिरची आणि एक तिखटवाली मिरची आणि थोडा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक टोमॅटो. हे छान प्रकारे असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे छान प्रकारे होऊ द्यायचे आहे. त्यामध्ये थोडे शेंगदाणे पण भाजून टाकायचे आहे. त्यानंतर खलबत्ता घ्यायचा आहे. खलबत्त्यामध्ये हे सर्व टाकून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे असं कुटून घ्यायचं आहे. कुटून घेतल्यामुळे काय होते ना, ठेचा खूपच टेस्टी होतो आणि छान होतो असा. बघू शकता मी अशा प्रकारे थोडा जाडसरच राहू दिलेला आहे. चला तर मग आपला ठेचा हा तयार झालेला आहे. बघू शकता किती छान, तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल. मी त्यावर थोडा कोथिंबीर वरून पण टाकून घेतलेला आहे. बघा किती छान असा चविष्ट आपला ठेचा रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण सुरू करूया भाकरी. भाकरीसाठी मी उडीद आणि ज्वारी घेतलेली आहे. ती छान प्रकारे चक्कीमधून अशी थोडी जाडसरच दळून घेतलेले आहे आणि त्यानंतर थोडं मीठ घालून असा कडकवाला असा उंडा बनवून घ्यायचा आहे. बघू शकता मी कशा प्रकारे बनवला आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मी जो हा असा उंडा तयार केला, कारण जेव्हा आपण असा उंडा आधीच बनवून ठेवतो ना, त्यामुळे आपली भाकरी खूप छान बनतात आणि नरम आणि चवदार होतात. थोडा उंडा तोडून पाणी घालून घालून छान प्रकारे असं चुरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता मी अशी भाकरी थापून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तव्यावर टाकून घ्यायचे आहे. त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चला आपली भाकरी खालच्या साईडनं झालेली आहे, तर आपण तिला परतून घेऊया. बघा किती छान झालेली आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. त्यामुळे काय होईल, भाकरी आतमधून छान होऊन येतील. बघू शकता किती छान प्रकारे भाजलेली आहे भाकरी. त्यानंतर आपण गॅसच्या फ्लेमवरती खालून आणि वरतून दोन्ही साईडनी अशी भाजून घ्यायची आहे. बघू शकता किती छान प्रकारे झालेली आहे एका साईडनी आणि बघा आता दुसऱ्या साईडने पण ठेवली मी. बघा आपली भाकरी रेडी झालेली आहे. छान प्रकारे छान असा खमंग
वास येतोय. आपली प्लेट पण रेडी झालेली आहे. शेतकऱ्याच्या घरात बनवली जाणारी अस्सल चव तुम्हाला चाखायची असेल तर आपल्या घरी पण अशी रेसिपी करून बघा. शेतकरी जेव्हा शेतावर जातो तेव्हा आपल्यासोबत जी शिदोरी नेतो ती ही एक कळण्याची भाकरी आणि छानपैकी असा झणझणीत ठेचा. बघू शकता. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब